माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। युद्धामुळे थांबलेले निर्यात, देशांतर्गत बाजारपेठेत घटलेली मागणी तसेच शिपमेंटचे 5 पटीने वाढलेले चार्जेस पाहता कच्च्या मालाची प्रचंड महागाई या प्रकाराने सोलापूरच्या वस्त्रोद्योगास अंदाजे 500 ते 700 कोटी रुपयांचा फटका बसला आहे। युद्ध 15 आठवड्यापेक्षा अधिक लांबल्याने वस्त्रोद्योगावर देखील वाईट परिणाम आले आहेत। याचा थेट परिणाम कामगारांच्या रोजगार होण्यावरही भीती आहे। शहरातील वस्त्रोद्योगामध्ये अनेक प्रकारची उत्पादने घेतली जातात, त्यामध्ये सोलापुरी चादर, टेरी टॉवेल्स, युनिफॉर्म, गारमेंट, होजियरी, इथेनिक व फॅन्सी वेअर्स आदी उत्पादनांचा समावेश असून युद्ध लांबला गेल्याने अनेक प्रकारचे परिणाम समोर आले आहेत। पॉलिस्टर व पॅकिंग मटेरियलचे भाव 35% वाढले असून त्यामुळे उत्पादन निर्मितीचा खर्च वाढला आहे। निर्यातीच्या बाबतीत युद्ध थांबेपर्यंत निर्यातदार एजंट कोणत्याही नव्या ऑर्डर स्थानिक उत्पादनांकडून घेतले नाहीत, त्यामुळे करोडो रुपयांचे उत्पादन ठप्प झाले आहे। आखाती देशातील कतार, ओमान, UAE, इराण, इराक, सौदी अरेबिया, बहरीन या देशातील निर्यात पूर्णपणे थांबले गेलेले आहे। सोलापुरी चादर यंत्रमागधारक उद्योगांकडून सोलापुरी चादर तयार केले जाते। या चादरीच्या उत्पादनावर देखील मोठा फटका बसला आहे। पेरॉक्साईड रंग, पॅकिंग, प्लास्टिक या मटेरियलचे वाढलेल्या भावाचा उत्पादनास फटका बसला असून टेरी टॉवेलच्या निर्यातीचे युद्धाचे सावट आहे। युद्धातील धोका म्हणून शिपमेंटचे चार्जेस 5 ते 6 पटीने वाढले आहेत। युनिफॉर्म हा आफ्रिका व अन्य देशांमध्ये निर्यातीच्या बाबतीत वाहतुकीच्या अडचणीत आहेत। निर्यातदार एजंट व उत्पादकांचा माल युद्धामुळे खरेदी करण्यासाठी तयार नसून कच्च्या मालाचे दर वाढल्याने देशांतर्गत असलेली मागणी पुरवताना जादा दराचा फटका उद्योगाला बसला आहे। माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।